नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील खडकी या गावी आलेलो आहे. खडकी गावामध्ये किती वर्षापासून पारायण सोहळा भरत आहेत, कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि काय वेगळं पण या खडकी गावाचं आहे, अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपण खडकी ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडे आलेलो आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली, तुमचं नाव काय? माझं नाव संतोष साळुंके. बरं माऊली, एक सांगा की आपलं खडकी गावाची काय माहिती आहे? खडकी गाव आमचं मसवड इंगाव रोडला खडकी गाव आहे आणि आमच्या खडकी गावामध्ये 4 मंदिरं म्हणजे 4 देवस्थान आहेत. कुठले कुठले? तर आमचं ग्रामदैवत महालक्ष्मी, बर आमचं कुलदैवत ज्योतिबा मंदिर, बर इंद्राई देवी मंदिर आणि ग्रामदैवत हनुमान मंदिर. हनुमान मंदिर. हा. बरं, एक सांगा, आपल्या ग्रामदैवताची यात्रा जी तुम्ही सांगितली महालक्ष्मी आहे ती केव्हा भरते? आखाड्यामध्ये भरते. खूप मोठी यात्रा असते आमच्या गावामध्ये. बर. आणि श्रावणामध्ये श्रावण सप्ताह पारायण सोहळा असतो. पारायण सोहळा असतो. हा. धन्यवाद माऊली. माऊली, तुमचं नाव काय? दत्तात्रय साळुंके. दत्तात्रय साळुंके. आपल्या गावामध्ये हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह केव्हा सुरू झाला? 36 वर्ष झाले. 36 वर्ष. तर काय कारण असावं सुरू केलेलं करण्याचं? पहिली माणसं भाविक होते ना जास्त. बर. भाविक माणसामुळे सप्ताह आमच्या चुलत्यामुळे काय नाव त्यांचं? दादा नाव साळुंके बर यांच्या प्रेरणेने चालू झालाय. बर नामदेव बुवा टेंभुर्कर पंढरपूर बर यांच्या प्रेरणेनं बाबुराव महाराज शाखापूर बर यांच्या प्रेरणेने चालू झाला. चालू झालेलं आहे. आतापर्यंत कुठले कुठले म्हणजे वेगवेगळे कीर्तनकार म्हणजे आपण प्रसिद्ध किंवा असे कोण कोण आले होते आपल्या गावामध्ये? अशोक शिंदे, बंडा तात्या, बर शामगावकर आप्पा असे कीर्तनकार सगळे आले होते. ज्या लोकांचं पण तुम्हाला कीर्तन ऐकण्यास खडकीकरांना मिळालेलं आहे. लाभ मिळाला. चांगली. धन्यवाद माऊली. माऊली, तुमचं नाव काय? राजाराम साळुंके. राजाराम साळुंके. आता आपला अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. काय वेगळं पण आहे आपल्या ह्या पारायण सोहळ्यामध्ये? त्याच्यामुळे तर गावाला चांगलं वळण लागतंय ना. बर. लहान पिढीला वळण चांगलं लागतंय. बर. म्हणजे अजून काही कार्यक्रमात काय वेगळं पण काय आहे का? काय म्हणजे काय पारायण सुरू असले का कोण साडी वाटप करतं किंवा काय साडी असं? वाटप केलं की रात्री. बरं. साडी वाटप चालू आहे, ग्रंथ वाटप चालू आहे. म्हणजे हे वेगळं पण तुम्ही जोपासलेलं आहे. ग्रंथ कोणी दिले होते? ग्रंथ शरद आणि संतोष. शरद साळुंके. साळुंके. म्हणजे ह्या दोघांनी म्हणजे दिलेला आहे साड्या आणि ग्रंथ. म्हणजे काहीतरी वेगळं पण असावं लोकांना. धन्यवाद माऊली. एक सांगा माऊली, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. दिनकर साळुंके. बर. एक सांगा माऊली, कार्यक्रम आपले आहेत आता जे म्हणजे कुठले कुठले प्रवचन आणि कीर्तनकार आहेत ते काय आहेत? म्हणजे त्यांची नावं आपल्याला म्हणजे शिंदे महाराज आहेत आपल्या. आज पहिल्या दिवशी कुणाचं कीर्तन झालं आणि प्रवचन? माऊलीकर महाराज शिंदे, जगन्नाथ शिंदे. जगन्नाथ शिंदे. माऊलीकर. हा, त्यांचं प्रवचन आणि वासुदेव टेंभुर्कर महाराज त्यांची म्हणजे सप्ताह बसल्यापासून परंपरा आमच्यात आहे त्यांची. बर. हा, त्यांनी सप्ताह बसवला आमच्या त्यांनीच बसवलेलं आहे. म्हणजे खूप वर्ष झाले पण ते त्यांच्या ह्यानं चालू आहे आपलं. त्यांच्या वडिलांनी बसवलेलं आहे. आणि आपल्याकडे व्यासपीठ चालू कोण आहेत? त्यांचं आणि आपलं नातं कसं काय? म्हणजे ते अनेक वर्षापासून येतं. सुरुवातीपासून म्हणजे आम्हाला समजतंय असं तरी आहे. जितक्या वर्ष म्हणजे खूप लोक चालक आणि ग्रंथ वाचन तेच करतात. म्हणजे जबाबदारी त्यांच्यावर आहे. सगळेच आहे त्यांच्याकडे. म्हणजे ज्या लोकांनी सुरुवात केली तेही लोक आपल्याकडे आहेत. आता टेंभुर्णीकर महाराजांचं कोण आपल्याकडे आहे? वासुदेव महाराज टेंभुर्कर आहेत. त्यांचा मुलगा आहे
त्यांच्या वडिलांनी सुरुवात केली. आता त्यांचा मुलगा दरवर्षी एक कीर्तन त्यांना दिलं जातं. फिक्स असतं त्यांचं. फिक्सच असतं. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की कारण इतकं वडिलांनी केलेला मुलगा पण येतोय आणि ती परंपरा म्हणजे जतन करण्यासाठी आपल्याला पण सहकार्य. हो, आता 2 वर्षात काय झालंय, बाबुराव महाराज त्यांची 20-25 मुलं आहेत. लहान मुलं. म्हणजे लहान मुलं येतात तिथं संध्याकाळी प्रवचनाच्या वेळेला म्हणजे हे चालतं, प्रवचन सुरू होतं, ती मुलं नाचून व्यवस्थित म्हणजे हरिपाठाच्या वेळेस आपण संस्था आहे त्यांची. संस्था आहे. बर त्या महाराजांची. त्यामुळे आता गावातील भाविक लोक सगळे त्या प्रवचनाच्या वेळेला उपस्थित राहतात हरिपाठाला. माऊली तुमचं नाव सांगा की आता बऱ्याच गप्पा मारल्या आपण. ज्योती साळुंखे माझं नाव आहे. बर काय शेती काय काय शेतीच माझा धंदा आहे. आम्ही शेतीचं काम उरकून दिवसभर संध्याकाळी प्रवचनाला, परत संध्याकाळी कीर्तनाला सगळी गावातील लोक आम्ही उपस्थित राहतो आणि या प्रवचनाचा कीर्तनाचा आम्ही लाभ घेतो. त्यामुळं लहान मुलं सुद्धा परत मोठ्याचं अनुकरण करतात ना. त्यामुळे लहान मुलं बी प्रवचनाला वेळेला टाळ घेऊन, हे हरिपाठाच्या वेळेला टाळ घेऊन उभं राहतात आणि त्यात भाग घेतात आणि आनंद लुटतात. त्यामुळे सगळं गाव त्या 7 दिवसामध्ये आनंदी वातावरण असतं सगळे. तर माऊली तुमचं नाव सांगा की. माझं नाव प्रत्याश साळुंखे. त्याचं साळुंखे काय करता म्हणजे शेती का काय? शेतीच करतो. काय आता काय आहे शेतात? आता शेतीमध्ये आता काय मूग आहे, बाजरी आहे. बर मग काय आहे. बर एवढं सगळं शेतातली कामं करून सुद्धा तुम्ही इकडे प्रवचनाकडे लक्ष आहे. शेतीचं काम करून सुद्धा इथं आल्यानंतर आम्हाला जरा वेगळं वाटतं, म्हणजे असं आनंद वाटतो. त्याच्यामुळे आम्ही येतो. येता. बर धन्यवाद. काय माऊली आज तुम्ही पण आला इकडे? विना म्हणजे दररोज येता का कसं असतं? रोज. मग 7 दिवस भजन कीर्तनाला नमन येता का? येता रोजच. मग नाव सांगा तुमचं. तात्यास साळुंखे. दोघंही एकत्र. माऊली अजून एकदा तुम्हाला विचारतो. खर तर आपल्या खडकी गावातले पुणे मुंबईला पण लोक आहेत, त्यांचा सहभाग. पुणे मुंबईकरांचा सहभाग 100%. बर. आणि सर्व लोक पारायणाला उपस्थित राहतात. गोकुळ अष्टमीला, ह्या कार्यक्रमाला, दहीहंडीला. दहीहंडीचा कार्यक्रम शेवट दिवशी खूप गर्दी राहते. असं लोकांना आनंदाचं वातावरण असतं. मग आता एक सांगा माऊली, म्हणजे आपल्या गावात यात्रा पण होती, महालक्ष्मीची यात्रा होती आणि पारायणात. दोन्ही तुम्ही तेवढ्या क्षमतेने चांगली यात्रा करत आहात, म्हणजे दोन्ही कार्यक्रम उत्साह साजरा होतात. साजरे होतात. सगळीकडे कल कुणीकडे जास्त असतो? कसं होतं, 1 दिवसाचा कार्यक्रम असतो आखाडी यात्रेचा, त्यामुळे 7 दिवस पारायण असतं. त्यामुळे आखाडी कार्यक्रम जोरात होतो. शेवटी महालक्ष्मी यात्रा आहे, ग्रामदैवत आहे, ग्रामदैवता लोक येतात आणि हा पारायण सोहळा 7 दिवसाचा असतो, कधी 8 दिवसाचा असतो. आणि तसं बघितलं तर सहभाग सुद्धा तुम्हाला दिसतोय. सहभाग जास्त. म्हणजे मगाशी माऊलींनी सांगितले की बरेच गावात बदल व्हायला लागलेले आहेत आपल्या. लोकांना आवड होण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. या वर्षीच 2च उपक्रम तुम्ही काय अजून काय? पुढच्या वर्षी आम्ही श्रावण महोत्सव चालू करतोय. 8 दिवस आम्ही नवीन उपक्रम राबवणार. तरी कुठले म्हणजे विचार आहेत की ते उपक्रम राबवायचे? कीर्तनकार चांगले बोलवणार आम्ही. परत प्रत्येक दिवशी साडी वाटप, ग्रंथ वाटप. म्हणजे या वर्षी पण तुम्ही तसं आता नवीन सुरू केलंय आम्ही. पण पुढच्या वर्षी पण आम्ही कंटिन्यू ठेवूया असंच हे उपक्रम. आणि लोक इथे येण्यासाठी आम्ही प्रत्येक दिवशी जेवण देण्याचा प्रयत्न करतोय. बर. असं नियोजन चालू आहे. अडचण काहीच नाही. पण कसं होतं, लोक इथे येणार आणि वस्तीवर असणाऱ्यांनी घरी जाऊन जेवण देऊ शकत नाही. तर ते इथं आल्यानंतर कीर्तन ऐकूनच गेले पाहिजे, महाप्रसाद घेऊन, असं नियोजन करतोय. चांगली गोष्ट आहे. माऊली 36 वर्ष आपल्या पारायण सोहळ्याला झालेले आहे, तर एखाद्या महाराजांची आठवण आहे का आपल्याकडे? हो आहे ना. कुठल्या महाराजांची? नामदेव अण्णा टेंभुर्कर. बरं, काय आठवण आहे त्यांची? ते 90 वर्षापर्यंत आमच्या गावात येत, म्हणजे वर्ष त्यांचं 90 होतं ना. बरं. हां. तोपर्यंत आमच्या खडके गावात येत होते. बरं. आणि त्यांचा मान म्हणजे माऊलीच्या दिंडीत गायनाचा हे होतं, मान होता. आणि ते जवळजवळ म्हातार होस तर 90 वर्षापर्यंत म्हणलं तरी ती माऊलीच्या दिंडीत गात होते. आणि इथं
इथं आलं तरी 90 वर्षापर्यंत आमच्यात कीर्तन केलं त्यांनी. जितके वर्ष होऊन सुद्धा ते होय. आणि ज्यांचा माऊली दिंडी सोहळ्यात गाण्याचा मान होता हा. अशी महान व्यक्ती पण तुम्ही आज खडकी म्हणजे लोकांना कीर्तन ऐकण्यासाठी मिळालेलं आहे मिळालेलं आहे. त्या व्यक्तीचं. हा. आता इतक्या वर्ष पारायण सोहळा सुरू आहे, तर एक सांगा काय वेगळं तुम्हाला बदल दिसले गावात? आमच्यात म्हणजे व्यसनिक लोक नाहीतच, व्यसन नाही, त्यामुळं आम्हाला पारण्याचं चांगलं वाटतंय गावात. म्हणजे निर्व्यसनी असण्याचं निर्व्यसन आहे ते लोक. म्हणजे हा पारायणाचा हा लाभ आहे. लाभ आहे म्हणायचा. हा. अजून काय जाणवलं काय? जाणवलं आपलं शाखापुरी आबा आम्हाला ते गायनाला चांगले आहेत आणि व्यासपीठ चालवते ते ना, हम्म. त्या व्यासपीठामुळं आमच्यात ते प्रगती झालेली आहे. त्यामुळे आमच्यात सांप्रदायिक चांगलं बऱ्यापैकी चालू आहे ना, आणि त्यामुळं आमच्या गावात सप्ताह 36 वर्ष परंपरेने चालत आलेला आहे. त्यामुळे गावाची आमच्या प्रगती होत चालली आहे आणि व्यसन तर अजिबातच खडकी गावात नाही ना झालं. म्हणजे हा 36 वर्षाचा तुमच्या पारायणाचा परिणाम आहे म्हणायचा. हां. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली तुमचं नाव काय? बाबूराव महाराज सोळंके, पंढरपूर. बरं, आता तुम्ही या पारायण सोहळ्याचं व्यासपीठ चालक म्हणून काम करत आहात. केव्हापासून तुम्ही हे काम बघत आहात? 36 वर्ष झालं. कसं ऋणानुबंध आले हे खडकीवासियांशी तुमचा? खडकीचा संबंध पंढरपुराशी. पंढरपूरचे फडकरी नामदेवांना टेंभुकर, त्या टेंभुकर अण्णांनी मला इथं आणलं. त्या गोष्टीला झालं 36 वर्ष. तेव्हापासून अविरत सेवा आतापर्यंत चालू आहे व्यासपीठ चालकांची. बरं, टेंभुरकर महाराज कोण होते? म्हणजे एक फडकरी. फडकरी होते हा, फडकरी. आणि त्यांच्यामुळं तुम्हाला इथं सेवा मिळाली. हो, त्यांच्यामुळे मला त्यांनी इथं आणलं मला. बरं, अविरतपणे ही तुमची 36 वर्षाची सेवा आहे. प्रतिसाद कसं काय आहे हे इकडे? प्रतिसाद चांगला आहे. प्रतिसाद 36 वर्ष वाढतच, कमी नाही पण वाढत गेलं सर्व. पारायण सोहळा. हो. धन्यवाद. खरं तर मानदेश भूषणशी बोलताना खडकर ग्रामस्थ आणि भाविकांनी आपल्याला पारायण सोहळ्याची संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे. का सुरू केला, किती वर्ष झालेले आहेत आणि ही संकल्पना पुढे नेत असताना अजून काही वेगळे उपक्रम राबवता येतात का, हेही त्यांनी मानदेश भूषणशी बोलताना सांगितलेलं आहे. 36 वर्षाची परंपरा त्यांनी जोपासलेली आहे. आणि खरं तर जे लोक त्यांच्याकडं कीर्तन प्रवचनासाठी येत होते, व्यासपीठ चालकासाठी येत होते, तेही आज खडकी लोकांनी तेच लोक पुढं त्यांच्या वडील नसला तर मुलगा व्यासपीठ चालक म्हणून काम करतोय. खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि अशीच परंपरा तुमची पुढं 36 वर्षाची 40, 50, 60 वर्ष व्हावी यासाठी मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी.